नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपा लिवार। तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना। आम्ही पण खूप मजेत आहोत आणि आमची निहू कशामुळे रडत आहे हे पण तुम्हाला सांगते। ती आहे ना कुकरच्या शिट्टीला खूप भीते, म्हणून आता कुकरच्या शिट्ट्या सुरू आहेत आतमध्ये। तर कुकरमध्ये मी ना आलू चढून दिले होते, कारण की आज आम्ही बनवणार आहोत आलू बोंडे। खूप दिवसात झाले आम्ही ना आलू बोंडे बनवलेच नाही। तर आज कसं मस्तपैकी पाऊस पण सुरू आहे आमच्याकडे। तुमच्याकडे आहे की नाही हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा। तर आमच्याकडे खूप छान असा पाऊस पडत आहे, तर आज इच्छा झाली आलू बोंडे बनवायची। तर म्हणून मग आज मी म्हटलं ना तुला हे तिला म्हणत आहे मी कुकरच्या पाण्यामध्ये जाऊ नको। ओले बापले माझे पिल्लू सोना हाय का। आज मूड काहीच नाही आहे निहूचा, नुसतं रडण्याचा मूड आहे, कारण की कुकरच्या शिट्ट्या चालूच होते त्याच्यामुळे ती आवाजाला खूप भेटते। बरं सॉरी, बरं बंद केलं ना बेटा, मी बंद केलेला आहे। चेअरवर बस बरं तुझ्या। आणि ही आहे आमच्या निहूची छोटीशी चेअर है ना। तर हे पण निहू गेली आता कुत्र्याजवळ, आणि हे कुत्रा आहे ना आमचं रोज येते आमच्या इथं। हे काय झालं निहूच्या आवडीचं सॉन्ग लागलं होतं आता। माझं छकुलं तिच्या आजीने लावलं होतं। आता संध्याकाळचे 6:45 होत आहेत आणि उजीड अजूनपर्यंत आहे। निहू ये बेटा इकडे। हां त्या कुत्र्याला म्हणते ये म्हणून। पाणी आहे ना तिथे, घसरशील ना। हां हळूहळू जायचं। निहू आकू आलं, चल आपण आकूला पोळी आणू। निहू ते डसणार, निहू एवढ्या जवळ नको जाऊ। चल चल मागं ये, चल चला हळूहळू। मग आता निहूला तिच्या आजीजवळ आतमध्ये सोडलेलं आहे, कारण की ती खूप रडत होती। तिला कुत्र्याजवळ म्हणजे कुत्र्याला पाहायचं होतं तिला, तर कुत्रं मग इथून निघून गेलं। तर ती खूप रडत होती म्हणून मी तिला आहे ना तिच्या आजीजवळ आतमध्ये सोडलेलं आहे। तर थोडा वेळ मी आता बाहेर थोडं थांबते, त्याच्यानंतर मग आतमध्ये जाणार। तिचं रडणं काही बंद होत नाही आहे। तर बाहेरचं वातावरण खूप छान आहे, आजचं थंड वातावरण आहे, कारण की आता 2-3 दिवसापासून इतकं ऊन तापत होतं आणि गरमी खूप होत होती। पण आता थोडंसं तरी पाणी आलं ना, तर असं वातावरण बाहेरचं थंड झालेलं आहे। त्याला थोडं थांबते मी आणि त्यानंतर मग आतमध्ये जाणार। आणि आपलं कुकरमधले जे आलू आहेत ना हे पण झालेले आहेत। तर अगोदर आलूची भाजी बनवून घेणार, त्यानंतर मग त्याचे आलू बोंडे बनवणार। चला फ्रेंड्स, आता माझे सर्व कामं झालेले आहे आणि आता मी करणार आहे संध्याकाळचं माझं स्किन केअर, कारण की सकाळपासून कामं करून आहे ना माझा जो चेहरा आहे ना खूप डल झालेला आहे आणि खूप ऑइली पण दिसत आहे। तर त्यासाठी मी आज यूज करणार आहे ही मामा अर्थची नवीन रेंज। तर सर्वात आधी मी यूज करणार आहे मामा अर्थचं हे चिया ऑइल फ्री फेस वॉश। आणि या फेस वॉश मध्ये आहे ना चिया आणि सेरेमाइड आहे, ज्याच्यामुळे आपल्या स्किनला आहे ना हे हायड्रेट ग्लो देते। आणि हे टॉप डर्मोलॉजिस्टने बनवलेलं आहे आणि हे फ्रेग्रन्स फ्री रेंज आहे आणि याच्यामध्ये आहे ना कोणते घातक केमिकल पण नाही आहेत, त्यामुळे हे आहे ना नॉर्मल ऑइली स्किनला पण सूट होतात। आणि तुम्ही बघू शकता आता मी फक्त फेस वॉश केल्यानेच आहे ना माझा जो चेहरा आहे ना हा किती ग्लो करत आहे। आणि माझ्या चेहऱ्यावरचं जे ऑइल होतं ना ते पण आता पूर्णपणे क्लीन झालेलं आहे। आणि त्यानंतर आता मी यूज करत आहे हे मामा अर्थचं चिया ऑइल फ्री मॉइश्चरायझर। आणि याच्यामध्ये पण आहे ना चिया आणि सेरेमाइड आहे। चिया हे आहे ना आपल्या स्किनला मॉइश्चराइज करते आणि सेरेमाइड जे आहे ते आपल्या स्किन बॅरियरला रिपेअर करते। आणि हे मॉइश्चरायझर आहे ना 10 तासापेक्षा जास्त टिकून राहते। चला तर मग आता माझं स्किन केअर करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता माझी जी स्किन आहे ना ही किती ग्लो करत आहे आणि ऑइल फ्री पण झालेली आहे। तर फ्रेंड्स, जर तुम्हाला हे मामा अर्थची चिया रेंज घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देऊन देणार, त्या लिंकवरून तुम्ही घेऊ शकता। तर आता मामा अर्थचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला मिळून जाणार आहेत मामा अर्थच्या ॲपवर, वेबसाईटवर, नायकावर, फ्लिपकार्टवर, ॲमेझॉनवर, पर्पलवर आणि तुमच्या जवळच्या स्टोअरवर पण। आणि जेव्हा पण तुम्ही ना मामा अर्थचे कोणते पण प्रोडक्ट परचेस कराल आणि ते प्रोडक्ट यूज केल्यानंतर तिथे तुमचं सजेशन द्यायला विसरू नका, कारण की मामा अर्थने आहे ना तुमच्या सजेशनमुळेच आहे ना त्यांनी त्यांचं अनियन शॅम्पू आहे ना हे इम्प्रूव्ह केलेलं आहे। आणि मामा अर्थ हे तुम्हाला बेटर क्वालिटी देण्यासाठी नेहमीच रिसर्च करत राहतात आणि त्यांचे प्रोडक्ट आहेत ना हे नेहमी अपग्रेड पण करत राहतात। आणि तसं पण आहे ना मामा अर्थचे सर्व प्रोडक्ट आहे ना हे केमिकल फ्री आणि टॉक्सिन फ्री असतात, त्यामुळे आहे ना ते प्रत्येक स्किनला सूट होतात। आणि जेव्हा पण तुम्ही आहे ना मामा अर्थचे कोणते पण प्रोडक्ट घेसाल तर माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका। आणि माझा कुपन कोड मी स्क्रीनवर दिलेला आहे। जर तुम्ही माझा कुपन कोड यूज कराल तर तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळेल। आणि माझा कुपन कोड फक्त तुम्ही मामा अर्थच्या ॲपवर आणि त्यांच्या वेबसाईटवरच यूज करू शकता।
जर तुमची स्किन ड्राय असेल तर मामाअर्थने चिया क्लॅमिंग क्लिन्झर आणि मॉइश्चरायझर हे नवीन लॉन्च केलेलं आहे, तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. आणि जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही हे चिया ऑइल फ्री फेसवॉश यूज करू शकता. तर आता निहू तर गेली होती तिच्या आजीसोबत बाहेर, म्हणजे तिच्या मोठे बाबाकडे, कारण की ती आहे ना त्यांच्याजवळ खूप राहते. आणि कसं आहे, त्यांच्याजवळ ती राहिली की मला टेन्शन नाही राहत, कारण की मग मी आहे ना घरामधले लवकर सर्व कामं करून घेत असते. आणि तसं पण आहे ना, निहू इतकी चंड झालेली आहे आता की बा दीपक दादाचा जरा पण आवाज आला ना तर ती लगेच आहे ना गेटच्या जवळ जाते आणि पाहते की बा खरंच तिचे मोठे बाबा आहेत का तर. आणि जर दादा दिसले ना तर ती आहे ना त्यांच्या मागे इतकी लागते की त्यांच्या जवळ गेल्यानंतर आहे ना ती माझ्याजवळ पण येत नाही. तर कसं आहे, त्यांना पण खूप आवडते म्हणजे निहूसोबत राहणं, खेळणं वगैरे. तर ती आहे ना दिवसातून 2-3 वेळा येतात आणि निहूला सोबतच घेऊन जात असतात. चला तर मग आता कूलरमध्ये पाणी भरून झालेलं आहे आणि इथे संध्याकाळचा चहा झाला होता, तर तो चहाचा गंज मी साईडला करून घेतला. आणि इकडे आता आपले जे आलू आहेत ना हे पण झालेले आहेत. तर हे आलू आता एका चाळणीमध्ये मी काढून घेते आणि थोड्या वेळासाठी आहे ना त्याला थंड होऊ देते. म्हणजे कसं थंड झाल्यानंतरच मग मी ना आलूचे जे साल आहेत ना हे काढणार, कारण की गरम साल आहे म्हणजे काढल्यानंतर आहे ना त्याची जे वाफ आहे ना आलूची ते हातावर बसते आणि मग त्यानंतर खूप त्रास होतो. तर म्हणून मग मी आहे ना ते आलू आहे ना हे थंड होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत. तर तिथपर्यंत आता मी आहे ना कांदा, लसण आणि हिरवी मिरची वगैरे आहे ना हे सर्व घेऊन घेते आणि त्यानंतर मग ते बारीक कट करून घेणार. तर मी आहे ना चॉपरमध्येच कट करणार, कारण की हे जे लाल कांदे आहेत ना हे इतके तिखट आहेत की ते म्हणजे अर्धे पण केले ना तर त्यांची जे वाफ आहे ना हे डोळ्यामध्ये जाते आणि डोळ्यामधून आहे ना पाणीच येते. तसं तर माझी इथं आहे ना जास्त करून पांढरे कांदे येतात, कारण की माझी इथं आहे ना पांढरे कांदे खायला सर्वांनाच खूप आवडतात. पण यावेळेस यांना आहे ना मंडीमध्ये पांढरे कांदे मिळालेच नाही, त्याच्यामुळे यांनी आणलेले आहेत लाल कांदे. आणि लाल कांदे कट करणं म्हणजे कसं मला खूप कंटाळा येतो त्याचा, कारण की कसं लाल कांदे कट करायला बसलो ना तर ते आहे ना म्हणजे खूप असे तिखट असतात आणि डोळ्यामध्ये ते त्याचा आहे ना वाफ गेली की ते कसं डोळ्यामधून पाणी पण येते आणि डोळ्याचे अंगार पण खूप होते. त्याच्यासाठी मी आहे ना कांदा कट करण्यासाठी आहे ना चॉपरचा उपयोग आहे ना हा जास्त करते. तर कोणाकोणाला लाल कांद्याचा त्रास होतो हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा, कारण की लाल कांद्याचा त्रास मला खूप होतो. तर इथे चॉपरमध्ये कांदा आणि हिरवी मिरची मी बारीक करून घेतली. तर इकडे आता भाजी बनवून झालेली आहे. भाजी थंड झाल्यानंतर अशी मी त्याचे ना गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि इकडे आता तेल गरम व्हायसाठी ठेवलं होतं, तर तेल पण आता गरम झालेलं आहे आणि इकडे आपलं बेसन पण रेडी आहे. तर चला आता लवकर गरम मी आता आलू बोंडे बनवून घेते. आणि मला आहे ना आलू बोंडे आणि समोसा खूप आवडतो खायला. तर होईपर्यंत मी आहे ना बाहेरचं खाल्ल्यापेक्षा मी आहे ना घरीच आलू बोंडे आणि समोसे बनवत असते, कारण की आपण होईपर्यंत कसं आहे बाहेरचं खाणं अवॉइड केलं पाहिजे. कारण की कसं आहे ते कशा तेलामध्ये तळतात ते आपल्याला माहिती नसते, की ते किती दिवसाचं तेल यूज करतात हे पण आपल्याला माहीत नसते. तर आपल्याला जर खाण्याची इच्छा झाली ना तर आपण पोटभर आहे ना घरीच बनवून खाऊ शकतो. तर म्हणून मग मी आहे ना खूप वेळा अशीच करते की आम्हाला जर काही खायचं असलं ना तर मग मी आहे ना ती डिश घरीच बनवते आणि पोटभर आम्ही सर्वजण मग ती डिश खातो. आणि फक्त एखाद्या वेळेसच असं होते की आम्हाला जर कुठं बाहेर जायचं असलं आणि वेळ नसला तर आम्ही फक्त आहे ना एखाद्या वेळेस हॉटेलमध्ये थांबतो आणि तिथे नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या प्रवासाला निघतो. चला तर मग फ्रेंड्स या सर्वजण आलूबोंडा रस्सा खायला. तर आज मी आहे ना आलूबोंड्यासोबत रस्सा पण बनवला होता, कारण की पप्पांना आणि यांना आहे ना आलूबोंड्यासोबत रस्सा खूप आवडतो, म्हणून मग तो प्लॅन वेळेवर ठरला. तर मी या आलूबोंड्यासोबत मस्तपैकी रस्सा बनवला झणझणीतवाला. त्याच्यानंतर मग आता पप्पांचं खाऊन झालं होतं, तर निहू आम्हाला खूप त्रास देत होती, म्हणून मग आता पप्पा तिला खेळवत होते. तर मागं फिरतात, तुम्ही बघू शकता पूर्ण घरामध्ये ती फिरत आहे. आणि इकडे आता आईचं पण खाऊन झालं होतं, तर राहिली होती मी आणि हे. तर माझी इथे आहे ना पाव पण होते, तर यांनी आहे ना एक वडा आणि रस्सा खाल्ला. त्याच्यानंतर मग यांनी आहे ना पाव होते माझ्या इथं, तर पावमध्ये वडा टाकून तो पण खाल्ला, कारण की यांना आहे ना वडापाव हा खूप आवडतो. आमच्या निहूच्या मस्त्या काही संपतच नाही आहेत. उन्हामध्ये चालली ना, हा म्हटलं की चालली इकडे, आता बाई इकडचं काढते. निहू ते चू नेहू ओ काडी चुवाली निहू ते खाऊ करत आहे. निहू चू ते हे गेला तिकडे. हाय तिकडे हाय. हा निहू हाय ना. म्हटलं ना जाऊ नको म्हणून. आतापर्यंत स्वतःच नव्हती चालली गेली. ओ मा चिवच्या मागा धावली, गरम पाय करून घेतले. ओ मा बरं जाऊ दे. न आता नाही जाऊ तिकडे, जाऊ उन्हात जाऊ. हा जाता आता समजलं, आता नाही जाते. जा एवढ्यातच खेळा, तिकडे उन्हामध्ये नाही जाऊ.
नाही बरं नको जो आता तर नाही जात आता कशीच नाही जात कसे पाय जळले तुला म्हटलं ना जाऊ नको म्हणून पुढे पाय जळले मग माझ्या बाब्याचे जाजी जोड नाही जात नको बरं खेळ निहो चप्पलच आणायला चालली चप्पलच उचलते तिची चप्पल आणली तिने उचलून ते बाय पाडशील मम हा मम्मी येऊन राहिलं मम मम हो रे पावसा असं म्हण हो हो मम्मच येत आहे हळूहळू फक्त पडशील नाहीत आणखीन हो हो मम हा बसली हा खेळ 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 पावसामध्ये खेळ पहिला पाऊस आहे तुझा पाण्यामध्ये खेळ ते पाय ना ते पाय ना नाही दुसरं आहे मागच्या वर्षी पण ते लहान होती ना आता ते पाय ना आता समजते खेळायला पप्पा सारून राहिली तशी खाली. दोन हातानं फरशी सफा करून राहिली काय मजा वाटून राहिली तिले ते पाय ना खेळ कर आंघोळ कर चांगली थंड थंड होते शरीर मग निघून जाते ती चांग तसं गरमच राहते फरशी पुसून राहिली ते चिवता न्यू न्यू चू आली हळूहळू तिकडे नाही जाऊ बेटा पडशील हा पाय ना चू एक ग चू हा हा ये दाना खा पाणी पी हळू 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 भुर उडून जा हा भुर उडून जा पड करा करा हा डान्स करा रे रे पावसा रे पावसा म्हणते तिला मजा येऊन राहिली रे पावसा ने हो खाली बसा येऊ खाली बस बेटा न्यू पडशील बरं तू ऐकत नाही ना न्यू खाली बसा खाली बसा हा असं असं करा असं 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 सारवा आता घर सारवा रे पावसा पडते हळू 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 वाचली बॅलन्स केलं तर न्यू हळू आणखीन पडशे फुगले पाहिजे हो पा गेली तिकडे चिवच्या मागे गेली ते आणली चप्पल झोपतं का तिथं झोपतेच ते नी हो चांगलं असं जोराने नाही उरलं रे पावसा हा भूर बॅलन्स कर फक्त रे पावसा म्हणे असं कर रे पावसा नी हो तुला देतो पैसा बाबा हे पैसा देतो म्हणा तुला पावसा आजीजवळ पैसा आहे पैसा आहे माझ्याजवळ हा हो 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 कोणाला आवाज देत आहे हो कोणाला आवाज देत आहे हळू खाली बस खाली बस तू नी हो बापा रे कोणत्या हा दे 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 ना नाही देत हात तर काहीच नाही सोड हळू 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 पडते हा बस बेटा खाली न्यू खाली बस ना न्यू ने ते चिव ही आली ते दोन चिव आली ते वर माग तुझ्या माग ते दाना खाते गेले भूर उडाले न्यूला नेलंच नाही खेळायला त्यांनी हा आवाज दे त्यांना हळू आली चला लाईट आली चला आता आतमध्ये चला 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 हा चला आतमध्ये चल लाईन आली हा अच्छा डान्स करतं का बापरे हे कोणती पोज आहे बाप्पा दोन पायवरची करते न्यू डान्स कर डान्स असं कर न्यू हा आजी डान्स शिकवते न्यूला न्यू डान्स करते माझी हा हो काही करत नाही ते न्यू विठ्ठल विठ्ठल न्यू विठ्ठला नी हो ऐकत नाही आता बाजा न्यू रानो हे कसं समजलं हा एक वेळा टीव्ही मध्ये काय पाहिलं ते बरोबर समजते अडंपू रानो नाही ते पत्त्यालाच घेऊन फिरून दे घे घेतला रानू कर एक वेळा तू कसं करतस ते पाय वर करून मम्मा चला चला आतमध्ये कशी दिसून राहिले अरे बापरे किती वाजता दिसून राहिले
न्यू छान छान दिसत आहेत तुझे केस. हो हो. चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.